कारण आता या ग्रामपंचायतीला 5 वर्ष झाले मला बातमी करायची आणि मला असं वाटतं की 11 तारखेला या ग्रामपंचायतीच्या मुदती संपतात. 12 तारखेला 13 तारखेला 1-2 दिवस मागं पुढं आणि त्यानंतर हा कार्यकाळ संपला की नव्यानं निवडणुका नाहीत कोविडच्या काळात आणि त्याच्यामुळं प्रशासकाच्या हाती हा कारभार जाणार आहे. आणि त्या घाईगर्दीमध्ये आमच्या सरपंच उपसरपंचाने हा कार्यक्रम या ठिकाणी केला. आपण सगळेजण जाणता की परिस्थिती कठीण आहे. आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येईल की आपण तोंड बांधून एकमेकाच्या समोर उभं राहू असं तुम्हाला आम्हाला कधी वाटलंच नाही. पण तोंड जरी बांधलं तर काही लोकांवर परिणाम होईल असं मला वाटलं, पण तो काही होता दिसत नाही. आता काय शिवलत आहे आता. कारण असा प्रसंग कधीतरी 100 वर्षात एकदा येतो असं म्हणतात. आणि त्यामुळे हे संकट, ही महामारी, ही जागतिक महामारी आहे. आणि या काळामध्ये आपल्या देशात नाही, जगात एक दहशत निर्माण झालेली आहे. खरं तर त्या मानानं आपल्या देशातली जी लोकसंख्या आहे ती दुसऱ्या नंबरची, पहिल्यांदा चायना आणि नंतर भारत. पण लोकसंख्येच्या मानानं जो काही प्रादुर्भाव झाला या रोगाचा तो आपल्या देशात खूप कमी आहे. आणि त्याचं कारण काय तर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे संकट वेळीच ओळखलं, आपल्या देशात लॉकडाऊन सुरू केलं आणि त्यामुळं या रोगाचा फैलाव कमी प्रमाणात झाला. आणि त्यामुळं मोदीजीचं नाव केवळ आपल्या देशात नाही तर जगाच्या पाठीवर सुद्धा घेतल्या जाऊ लागलं की एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात सुद्धा इतका कमी प्रादुर्भाव कसा. तुम्ही अमेरिका पहा, ब्राझील पहा, इटली पहा, स्पेन पहा, ऑस्ट्रेलियामध्ये जा, संख्या खूप कमी आहे पण प्रादुर्भाव फार आहे. मी ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो, 3च शहरात जास्त लोक राहतात आणि या 3 शहराची लोकसंख्या ही 80% आहे. त्या ठिकाणी प्रादुर्भाव पहा. पण ज्या वेळेला हे मायग्रेट मजूर आपल्याकडचं इकडं तिकडं गेलं किंवा शहरातली लोक खेड्यात आली, आता त्याचा प्रादुर्भाव खेड्यात झाला, त्याच्यामुळे आता आपली संख्या काही कमी राहिली नाही. पण या संकटावर तुम्हाला आम्हाला ही मात करण्यासाठी सरकार सक्षम आहेत असं समजू नका की सरकार हातबल आहे. आपण बघितलं असं की लॉकडाऊन सुरू झाल्याच्या नंतर काम करण्याची इच्छा होती, काम नव्हतं, हातावरचं मजूर आहे, याचं काय होईल याची चिंता या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केली आणि सांगितलं 1,70,000 कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही देऊ. पॅकेज दिलं. त्या पॅकेजमध्ये ज्यांनी जनधन अकाउंट उघडले होते 40 कोटी लोकांनी, त्यातले 20 कोटी महिला होत्या, त्यांच्या प्रत्येकाच्या खात्यावर 500 रुपये महिना जमा करायला सुरुवात करून दिली की किमान त्यांना खाया प्यायला तरी राहील म्हणून. ज्या 8.5 कोटी लोकांना गॅस कनेक्शन 100 रुपयात दिलं होतं त्या लोकांना मोफत गॅसचे सिलेंडर द्या, कारण कामच नाही तर पैसा कुठून येणार आहे. 8.5 कोटी लोकांना ते गॅसचं कनेक्शन दिलं. ज्या शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये आपण देतो शेतीच्या खर्चासाठी, त्या सगळ्यांच्या खात्यावर मोदीजीनं पैसे जमा करून टाकले. 1,70,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आणि छोटे छोटे उद्योगधंदे करणारे जे लोक आहेत आता त्या शहरातल्या असो गावातल्या असो प्रत्येक माणसाला 10,000 रुपयाचं कर्ज बँकेला आदेश दिले आणि 64 लाख कोटीची तरतूद केली आणि त्यातून त्यांना आता कर्ज द्यायची सोय केली. मित्र, जरी एखाद्या वेळेस असं संकट आलं तर कोणी एखादा माणूस आपल्या पाठीमागं उभं राहून चालत नाही, तर सरकार आपल्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या सरकारनं सक्षमपणाने ते काम केलं. केवळ एवढंच नाही तर 20 लाख कोटीचं दुसरं पॅकेज दिलं. ते पॅकेजवर पॅकेज. आता सत्तार साहेब सांगत होते, मी कोण्या खात्याचा मंत्री आहे? फूड अँड सिव्हिल सप्लाय, अन्न नागरी पुरवठा खात्याचा मंत्री. या देशाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 1,200 कोटी आहे.
आता नवीन लोकसंख्येची जनगणना सुरू व्हायची आहे. या 125 कोटी लोकसंख्यापैकी मोदीचे सरकार, ज्या खात्याचा मी मंत्री, ते खातं 80 कोटी लोकांना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ देत आहे. 1,75,000 कोटी रुपयाची सबसिडी देत आहे. 1,75,000 कोटी रुपयाची सबसिडी, 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ. असं नाही की पंजाबला गहू मिळतो आणि तिकडं 2 रुपये किलो गहू आम्हाला भेटते. आम्ही खरेदी करतो 24 रुपयांना, 18.5 खरेदी करतो. कर्मचाऱ्याचा पगार, लोडिंग, ट्रान्सपोर्टिंग, आम्हाला 24 रुपये गहू पडतो आणि तुम्हाला 2 रुपये किलो देतो आम्ही. 22 रुपये किलो मोदीचे सरकार हे तुमच्या नावावर सबसिडी देत आहे. 22 रुपये किलो मग प्रत्येकाला. 3 रुपये किलो तांदूळ देतो आम्ही तुम्हाला, खरेदी करतो आम्ही 34 रुपये. 32 रुपये आम्ही नुकसान भरपाई देतो. हे सरकारच्या बजेटमधलं आहे. केंद्र सरकारच्या बजेटमधले पैसे 1,75,000 कोटी रुपयाचे. आणि कोविडच्या काळामध्ये मोदीजींना विचार केला की आता 2 रुपये बी भरू शकत नाही कोणी, 3 रुपये भरू शकत नाही. तेव्हा मोफत 5 किलो तांदूळ द्यायची योजना ही मोदीजीच्या सरकारनं सुरू केली. ती नोव्हेंबरपर्यंत वाढवली. आता 1 किलो डाळ आणि 5 किलो तांदूळ मोफत. याच्या पलीकडे जाऊन जे संभाजीनगर शहरामध्ये किंवा चिकलठाणला किंवा वाळूजमध्ये जे काही मायग्रेट लेबर आहेत, असे देशातले 8 कोटी लोक आहेत. या 8 कोटी लोकांना सुद्धा मोफत धान्य देण्याची योजना केंद्र सरकारनं सुरू केली आहे. आणि मग केंद्राची भूमिका काय आपण समजून घेतली पाहिजे, राज्याची भूमिका काय आपण समजून घेतली पाहिजे. आणि जर का केंद्र सरकार अशा टायमाला सक्षमपणा मागं उभं राहत असेल तर आपण आत्ता विचार केला पाहिजे की राज्यातला पाणी पाऊस जरी चांगला असला तरी परिस्थिती काही पिकाची चांगली असं नाही आहे. पिकाची परिस्थिती तशीच आहे. आपल्या राज्य सरकारचा नियम आहे की ज्या सर्कलमध्ये 65 मिलीमीटर पाणी पडला त्या ठिकाणी सरकारच्या आदेशाची गरज नाही आहे. पंचनामे सुरू झाले पाहिजे आणि राज्य सरकारनं नुकसान भरपाई दिली पाहिजे. नुकसान भरपाई दिली पाहिजे. पण 65 इंच पाणी पडून सुद्धा कोणाच्या तोंडाला डसत नाही अजून. मी कोणाच्या म्हणलं की आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ म्हणून. पेपरमिटच्या गोळ्या वाटल्यासारखं तुला रोड देऊ, तुला ग्रामपंचायत पेपर का आम्ही पोर आहे काय सक्षम माणसं आहे. त्यामुळं धोरणात्मक निर्णय घ्या, मोठाले निर्णय घ्या आणि आम्हाला करा बाबू, आम्हाला करा बाबू. हां, आता सत्तार साहेब बोलले तर तुम्हाला काही वाटत नाही, कारण आम्ही दोघं साले म्हणून तुम्हाला माहीत नसेल. हे आमचं चालूच राहतं आणि चॅनलवाले आपल्या दोघांसाठी गेलेत. खरं सत्तार साहेबाची सासूरवाडी ही भोकरदन आहे आणि माझी सासूरवाडी शिल्लोड आहे. आता याच्यावर अंदाज लावा तुम्ही. आता आमच्या सरपंचांना बिचाऱ्यांना बाईला आणलं नाही, सरपंचीन बाईला तर काय टॉन्ट मारला. पण आमची बहीण नगरपालिकेची अध्यक्ष होती, झेंडावंदनला बी नाही आणली वैभवानं. याला म्हणतात लोकांच्या डोळ्यातलं कुसळ आणि आपलं मुसळ दिसत नाही. अरे वा अरे वा नेता. तुमच्यात पडदा आहे ना, आमचा कोण पडदावर करून राहिले. त्याच्यामुळं आमची दोस्ती खूप चांगली आहे. आम्ही एकमेकाला खूप मदत करतो. काय मदत नाही केली का त्यांनी, तुम्हाला असं वाटतं? मला मदत केली त्यांनी आणि पुढेही करतील. कारण गॅरंटी कुठे आहे की ती इथंच राहतील म्हणून शिवसेनेत. माझ्या डोळ्यात एकच माणूस पहिला अपक्ष होता, मग काँग्रेसमध्ये गेला, मग काँग्रेसमधून पुन्हा आता शिवसेनेत, भाजपमध्ये आता ॲक्शन झाला आमचा ह्या घाटात चौक्याच्या. नाही तर आज आम्ही तिघं एका पक्षाचे म्हणून तुमच्यासमोर हजर असतो बा. काही गोष्टी येतच अडचणीच्या. त्यामुळं सत्तार साहेब जात पर ना पात पर
अब गाव का विकास करना है. बोलणं सोपं आहे. तू म्हणले रावसाहेब दानवे काय देणार आहे. आमचं काम आहे धोरण ठरवणं. 1,70,000 कोटी दिले, 20 लाख कोटी दिले आणि सारे पैसे राज्याला दिले. ते राज्यापर्यंत पैसे आणा. आता ग्रामपंचायती साऱ्या तुमच्याच येतात. उद्यापासून 11 पासून राज्याच्या ताब्यात ग्रामपंचायत जाणार ना. आता कोणता पक्ष राहिला. मास्तरला तुम्ही ग्रामपंचायतचा प्रशासक निवडा. मास्तरला आणि त्या बिचाऱ्याने शाळा कराव, ग्रामपंचायत पाहाव. बरेच लोक राजीनामा देऊन सरपंच किलो विरातील मास्तर बी. अरे खूप राज्य चाललंय तुमचं. आणि बघा घाबरू नका. हे कोविड पुरताच खेळ आहे. कोविड संपलं की आपलं येणार आहे बरं का. तुम्ही घाबरू नका. कोविडमध्ये काय बॅटिंग करायची करा, पण कोविड संपलं की सत्तार शेठ मला भेटायला भोकरदनला येणार आहे. कारण आमची दोस्ती लहानपणापासून आहे. दानवे साहब चलो फडणवीस साहब की तरफ जाके आएंगे, मिल के आएंगे खाली. त्यावर राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही, राजकारणात कोणी कोणाचा मित्र नाही. अब्दुल सत्तार साहेब, माझी तर पूर्ण भावना तुमच्यावर आहे. तुमच्यासारखा नेता या मी महाराष्ट्रात पाहिला नाही. खरं सगळ्या वेळेस मला अपठ्य मदत करतो. का करतो हे समजत नाही. नाव बी ठेवतो निवडून आल्याच्या बाद. हा तर फार चांगला गुण आहे त्यांच्यातला. आम्ही गंज कोशिश करतो दोघं बी की आम्ही दोघं मित्र नाही, दोघं शत्रू सांगण्याचा. पण लोक ऐकतच नाही आमचं दोघं. काय समजत नाही काय. पण यावेळेस मी नाही केली मदत तुम्हाला. ही गोष्ट 100% खरी आहे. का नाही केली. मला माहीत होतं निवडणुकीनंतर शिवसेना काय करणार आहे म्हणून. त्यामुळं सरकार येतील, सरकार जातील बाबा. पण ग्रामीण भागातले लोक, आपले लोक, यांना आपण सांभाळलं पाहिजे. हे गाव यांनी सांगितलं आता 25 लाख लोकसंख्या आहे. 25,000. मी या गावात लय लहानपणचा येतो. आडगाव, माहुली, शेरपळशी, पिसादेवी बैलगाडीने जायचो मी लहानपणी जाऊन. आता तेव्हा गाव केवढं होते, मारुतीचं मंदिर होते आणि काहीच नव्हतं. इथून बरंच लांब वाटायचं आम्हाला संभाजीनगर. पण आता काय की उद्योगाच्या निमित्तानं बाहेरचे लोक आले, इथं वसले, इथले नागरिक झाले. आणि आजही इथली 2011ची जनगणना जर म्हणलं तर काही 4,000 तरी म्हणतात आणि तशी झाली 25,000. जर 25,000 लोकसंख्या 2011ची जनगणना 21ला जर केली तर यांना पैसे किती मिळतील. 15 वित्त आयोगाचे जवळपास 5 पट पैसे मिळतील. म्हणजे 75 लाख रुपये मिळतील याला. 1 कोटी रुपये जवळपास. आता त्याच्यात बी अडचणी येऊ राहिल्यात. पण त्या अडचणी आता दूर करू आम्ही. आता हे अधिवेशन आमचं बी 17ला, तुमचं बी 7ला अधिवेशन आहे. पण निर्णय करताना मात्र केंद्रबिंदू हा शेतकरी ठेवला पाहिजे. आणि गावखेड्यातला माणूस जर ठेवला तर मला असं वाटतं सरकार कोणतंही आलं कोणतं गेलं तर तुमच्यावर काही परिणाम झाला नाही पाहिजे. एवढी गोष्ट कोणत्याही राजकीय पक्ष नेत्यांना लक्षात ठेवली पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की पाणी पाऊस चांगला आहे आणि त्याच्यामुळं जरी मला आपल्याला चांगले आहे असं वाटत असलं तरी पाण्यामुळं नुकसान झालं आहे. त्या खरं म्हणजे पंचनामे करून या नुकसान भरपाई दिली पाहिजे. आपल्या काळामध्ये लोक पासबुक खिशातच ठेवायचे आणि ते मोबाईलसारखं ते पासबुक व्हायब्रेशन व्हायचं. आला पैसा बँकेत, चाललाच बँकेत. पहा काढा मागच्या 5 वर्षातले पासबुकावर जमा किती होईल येतं आणि ह्या वर्षभरात पासबुकावर किती जमा झालं तर ते पासबुक व्हायब्रेटच होत नाही. आपल्या काळात व्हायब्रेट व्हायचं. कोरोनावर सुद्धा तुम्ही मात केली पाहिजे आणि लोकांना मदत केली पाहिजे असं आमचं मत आहे. आता पुढच्या वेळेस अब्दुल सत्तार साहेब जेव्हा कधी हे दोघं निवडून हेच येणार आहे पुन्हा, याची काही चिंता नाही आम्हाला. ग्रामपंचायत यांचीच निवडणार तेव्हा संभाजीनगरपासून इथलं किती पदरी रस्ता म्हणलं तुम्ही? 4 पदरी रस्ता करा. ग्रामीण विकास मंत्री तुम्ही आहे. ऑर्डर द्या आणि उद्घाटनाला आम्हाला पुन्हा तिघाला बोलवा. तुमच्याच हाताने उद्घाटन करू. आणि इतके चांगले कामं केल्याच्या बाद तुम्हाला नाही बोलवतं कोणला बोलावं. आणि आमचं हायच कोण तुमच्याशिवाय तोंडी लावला तर कोणी हाय बी नाही करतात. त्यामुळे अब्दुल सत्तार साहेब आमचे मित्र आहेत.
आमचे साले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचा आमचा जो काय वादविवाद तो काही फार सिरियस घेऊ नका. काही गोष्टी खऱ्या बोलतात, काही गोष्टी खोट्या बोलतात, पण मला मदत करतात एवढं मात्र नक्की. धन्यवाद दादा. मातीसाठीचं जगावं, मातीसाठीचं मरावं.